नमस्कार. क्रिकेट अँड मचमोरमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे माझी एक भयकथा. तिचं नाव आहे सावज. या वीकेंडला कुठे जायचं? निखिल आणि मधुरा यांचं खलबत चालू होतं. निखिल इंजिनियर, स्वतःचा व्यवसाय, बांधकाम क्षेत्रात त्यानं चांगला जम बसवलेला होता. चोख काम करायचं हे त्याचं ब्रीदवाक्य त्यानं कसोशीने पाळलं होतं. शहर दिवसेंदिवस वाढत होतं. नवनवीन उद्योगधंदे प्रस्थापित होत होते. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आता सॅच्युरेशन झालं असल्यामुळे इंडस्ट्रीज हळूहळू छोट्या शहरांकडे वळू लागल्या होत्या. शहराचा विकास चांगला होत होता. निखिलचा व्यवसायही वाढत होता. एकंदरीत आर्थिक परिस्थिती भक्कम होती. निखिलचे आई वडील ते गावाकडे शेती सांभाळत. मधुरा BA-MS झाली होती, आयुर्वेदिक डॉक्टर. मेडिकल एंट्रन्सला मार्क्स कमी मिळाल्यामुळे MBBSला ॲडमिशन मिळू शकली नाही. नाराज न होता तिने BA-MSला ॲडमिशन घेतली आणि पदवी प्राप्त केली. शहराच्या वर्दळीच्या भागात तिचं क्लिनिक होतं. हाताला यश होतं तिच्या. तिचंही बस्तान चांगलं बसलं होतं. सकाळी 10 ते साधारण 1-2, तसंच संध्याकाळी 5 ते साधारण 8 अशा वेळात ती तिचं क्लिनिक चालवत असे. एका ट्रेकिंग ग्रुपमध्ये दोघांची ओळख झाली. एकमेकांचा सहवास आवडायला लागला. दोघांच्याही आवडीनिवडी जुळत होत्या. दोघांनाही ट्रेकिंगची आणि प्रवासाची प्रचंड आवड. नवीन नवीन ठिकाणी ट्रेकिंगला जाऊन नवा थरार अनुभवायची दोघांनाही हौस. मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे दोघांनाही कळलं नाही. अशा प्रसंगी जे नेहमी होतं तेच झालं. एके दिवशी संध्याकाळी कॉफी घेता घेता निखिलने मधुराला प्रपोज केलं. हा दिवस लवकरच येणार हे तिलाही माहीत होतं. तरीही थोडे आढेवेढे घेत 4 दिवस निखिलला टांगणीवर ठेवून अखेर मधुरानं होकार दिला. दोघेही सुशिक्षित, सुसंस्कृत, दोघांचे बस्तान व्यवस्थित बसलेलं, दोघांच्या घरचेही समजूतदार, विरोधाचं काही कारणच नव्हतं. एका शुभमुहूर्तावर दोघांचंही शुभमंगल पार पडलं. स्वतः बांधलेल्या प्रशस्त बंगल्यात राजा राणीचा संसार सुरू झाला. दोघेही आपापल्या व्यवसायात कष्ट घेत होते. दोघांची आर्थिक प्राप्ती चांगली होत होती. एकंदरीत सुखाने कालक्रमणा चालली होती. प्रवासाची दोघांनाही आवड. महिन्यातील एक वीकेंड दोघेही जवळपासच्या रिसॉर्टवर जात. महिन्याभराच्या कामाचा शीण घालवत ताजेतवाने होऊन पुन्हा आपापल्या कामावर रुजू होत. जवळच असलेलं 30 किलोमीटर अंतरावरचं हिल स्टेशन दोघांचंही फेवरिट होतं. शुक्रवारी रात्रीचा मुक्काम, शनिवार रविवार 2 दिवस विश्रांती, रविवारी संध्याकाळी बॅक टू पॅव्हेलियन असा त्यांचा नेहमीचा प्रोग्रॅम असे. निखिलच्या मित्राच्या ऋतुराज रिसॉर्टला त्यांची पहिली पसंती असे. शुक्रवारी दोघांसाठी एक स्वीट रिझर्व असे. तिथला ॲम्बियन्स, तिथलं मल्टीक्युझिन फूड दोघांच्याही आवडीचं होतं. वीकेंड मस्त सेलिब्रेट होत असे. त्या शुक्रवारी सर्व कामं संपून निघता दोघांनी उशीर झाला. पण अंतर कमी आणि रस्ता पायाखालचा असं असल्यामुळे दोघांनी उशिरा निघायचं ठरवलं. तो एरिया हिल स्टेशनचा असल्याने रात्री तशी वर्दळ कमीच असे. घाटात तशी रात्री वाहतूक कमीच असते. मुख्य शहरापासून रिसॉर्ट 10 किलोमीटर अंतरावर होतं. त्यांच्या घरापासून रिसॉर्ट म्हणजे सगळा मिळून सुमारे 40 किलोमीटरचा प्रवास होता. हे अंतर तसं जास्त नव्हतं. रस्ता नेहमीच असल्यामुळे दोघेही तसे निर्धास्त होते. हिल स्टेशनच्या बस स्थानकापासून रिसॉर्ट सुमारे 10 किलोमीटर अंतरावर होतं. सगळा वळणावळणाचा घाटाचा रस्ता होता. आता हळूहळू काळोख वाढत चालला होता. आजूबाजूच्या घनदाट झाडीचा परिसर एकदम शांत वाटत होता. अंधाराला कापत त्यांची कार पुढे जात होती. रस्ता चढाचा होता. संथपणे रस्ता कापत कार पुढे जात होती. अचानक एका वळणावर गाडी बंद पडली. कार नवीन आणि उत्तम कंडिशनमध्ये.
असं असताही खरं तर कार बंद व्हायचं काही कारण नव्हतं. भर चढावर अचानक गाडी बंद पडली. निखिलनं हँडब्रेक वर चुलून गाडी गिअरमध्ये टाकली. टायर मागे मोठे मोठे दगड टेकवले. गाडी आहे तिथे स्थिर राहील त्याची खबरदारी घेतली. थोड्या वेळाने किल्ली फिरून गाडी सुरू होते का याचा अंदाज घेतला, पण गाडी काही सुरू व्हायला अजिबात तयार नव्हती. रिसॉर्ट खरं तर आता 4-5 किलोमीटर अंतरावरच होतं, पण रस्ता चढाचा आणि गाडी बंद, त्यामुळे पुढे जाण्याची सोय नव्हती. खाली उतरून बॉनेट उघडून निखिलने गाडी सुरू करण्याची खटपट केली. टाकीत पेट्रोल फुल होतं, बॅटरी चार्ज होती, मशीनमध्ये काहीच बिघाड नव्हता, पण गाडी मात्र बंद पडली होती. 2-4 वेळा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करून निखिलने त्याचा नाद सोडला. आता करायचं काय, मोठा प्रश्न पडला. रस्ता निर्मनुष्य होता, गाड्यांची वर्दळ अजिबात नव्हती, त्यामुळे कोणाची मदत मिळण्याची शक्यताही नव्हतीच. डाव्या बाजूला थोड्या उंच टेकाडावर एक ब्रिटिशकालीन बंगली दिसत होती. मिणमिणता पिवळा उजेड येत होता, म्हणजे कोणीतरी आहे तिथं असं गृहीत धरायला जागा होती. गाडी लॉक करून काही मदत मिळते का हे पाहण्यासाठी दोघे बंगलीकडे निघाले. रात्रीची वेळ, जंगलातला रस्ता, थंड शिरशिरी दोघांच्याही शरीराला स्पर्शून गेली. आजूबाजूला वड, पिंपळ, चिंच यांचे अजस्त्र वृक्ष होते. रात्रीच्या अंधारात ते जमिनीतून वर आलेल्या कबंधांसारखे भीतीदायक वाटत होते. बंगलीचा दर्शनी सागवानी दरवाजा बंद होता. बेल वाजवल्यावर आतून कर्कश आवाज झाला, पण काही हालचाल दिसत नव्हती. पुन्हा जोराने दरवाजा ठोठवल्यावर आत थोडी हालचाल झाली. जड शीळ पावलं घासत कुणीतरी दरवाजाकडे येत आहे हे जाणवलं. कर्र आवाज करत दरवाजा उघडला गेला. एक मध्यमवयीन माणूस हातात टॉर्च घेऊन थंड नजरेने दोघांचंही अवलोकन करत होता. ती भेदक नजर अंगावर काटा आणणारी होती. गाडी बंद पडली आहे, काही मदत मिळेल का अशी विचारणा करता त्या माणसाने गाडी रिपेअर करायला आता मेकॅनिक मिळू शकणार नाही, पण रात्रीच्या मुक्कामाची सोय होऊ शकेल असं सांगितल्यावर त्याही परिस्थितीत दोघांना हायसं वाटलं. रात्र इथे काढू, रात्र तिथेच काढावी लागणार होती, कारण दुसरा काही पर्यायच उपलब्ध नव्हता. रात्र इथे काढू, उजाडल्यानंतर कोणाची तरी मदत मिळेल, मग बघता येईल असा विचार दोघांनी केला आणि बंगलीत प्रवेश केला. तो गृहस्थ आणि त्याची बायको असे दोघे तिथे वास्तव्याला होते. बहुधा केअरटेकर असावेत. निखिल गाडीतून बॅग घेऊन आला. थोडेसे कपडे, विकेंड एन्जॉय करण्यासाठी स्कॉच अर्थातच आणि वाईन सोबत घेतली होती. बंगलीच्या बेडरूममध्ये दोघांची सोय करण्यात आली. प्रशस्त सागवानी डबल बेड होता. बंगलीचा मालक रसिक असला पाहिजे. बंगलीतील फर्निचर अँटिक या सदरात मोडणारं होतं. भिंतीवर हरिण आणि वाघाची पेंढा भरलेली मुटकी टांगली होती. वाघ हिंस्र नजरेने बघतोय असा भास निखिलला झाला. बंगलीचा मालक कोणी सरदार किंवा ब्रिटिशकालीन राव बहादूर वगैरे असावा. बंगलीत प्रवेश केल्यापासून काहीतरी अशुभाची जाणीव दोघांना होत होती. एक क्षणभर इथून ताबडतोब निघून जावं असं त्यांच्या मनात आलं, पण आता रात्र चढत चालली होती. दुसरा कोणताही इलाज नव्हता. बेडरूमला एक फ्रेंच विंडो होती. बेडरूम वापरत नसावी. एक प्रकारचा कुबट दर्प सगळीकडे भरून राहिला होता. खिडकीचा जाड पडदा सरकवताना बऱ्यापैकी धूळ उडाली. खिडकीबाहेर अजस्त्र वटवृक्ष होता. रात्रीच्या अंधारात तो भेसूर दिसत होता. एखादे पिशाच्च उभे असून ते खदिरांगारासारख्या लाल डोळ्यांनी क्रुद्धपणे आपल्याकडे रोखून पाहत आहे असा भास निखिलला झाला. एका अनामिक भीतीने त्याची छाती दडपून गेली.
अशीच अवस्था मधुराचीही होती. अस्वस्थपणे दोघेही एकमेकांकडे बघत होते. शिवा श्रीगल हाच या अस्वस्थतेवर जालिम उपाय आहे असा विचार करून निखिलने स्कॉच ओपन केली. काय हवं नको हे बघायला त्या गृहस्थाने दारावर टकटक केली. रात्री जेवणाची काही सोय होईल का, काही चकणा तसेच 2 काचेचे ग्लास मिळतील का याची चौकशी निखिलने केली. जेवायला बाकी काही नाही, पण अंड्याचं ऑमलेट मिळेल आणि ताजी भाकरी बायको करून देईल असे त्या गृहस्थाने सांगितल्यावर निखिलला त्याही परिस्थितीत थोडं रिलॅक्स वाटलं. थोड्या वेळानं पाणी, काचेचे 2 ग्लास आणि वेफर्सची 2 पाकिटं ठेवून तो गृहस्थ निघून गेला. आता जे मिळतं आहे त्यावरच भागवावं लागणार अशी निखिलने मनाची समजूत काढली. मोबाईल ओपन करून पाहिला तर अजिबात रेंज नव्हती. त्यामुळे कोणाशी संपर्क करणं शक्यच नव्हतं. एका दृष्टीने बरंच झालं ते असं निखिलला वाटलं. विस्कीचे छोटे छोटे सिप घेत निवांतपणे गप्पा तरी मारता येतील, कोणताही डिस्टर्बन्स न होता. पण का कोण जाणे, एक अनामित भीती दोघांना सतत अशी सतावत होती. त्यामुळे मनमोकळ्या गप्पाही होत नव्हत्या. खिडकीबाहेरचा वटवृक्ष मोठा भीतीदायक वाटत होता. त्याचा अजस्त्र बुंधा आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या, पारंब्या सावजावर झडप घालायला दबाव धरून बसलेल्या हिंस्त्र पशुसारख्या वाटत होत्या. रात्रीच्या नीरव शांततेत पिंपळपानांचा सळसळ असा आवाज आणखीनच गूढ आणि भीतीदायक वाटत होता. 2 पेगनंतर मात्र निखिलच्या चित्तवृत्ती थोड्याशा उल्लसित झाल्या. मधुरा मात्र भेदरलेलीच होती. त्या गृहस्थाची बायको आमलेट भाकरी घेऊन आली. निर्विकार चेहऱ्याने तिने प्लेट्स टेबलावर ठेवल्या. बाहेर जाताना तिच्या चेहऱ्यावर विकट हास्य विलसत होतं. काही न बोलता ती निघून गेली. समोर येईल ते खाऊन कशीबशी रात्र काढून उद्या सकाळी आपल्या आवडत्या रिसॉर्टला जायचं असा विचार करून दोघेही निद्रेची आराधना करू लागले. मध्यरात्रीच्या सुमारास निखिलला जाग आली. कोणीतरी दरवाजा ठोठावत होतं. अर्धवट झोपेत किलकिल्या डोळ्यांनी त्याने दरवाजाकडे पाहिलं, पण तो आवाज दरवाजा ठोठावण्याचा नव्हताच. मुळे आवाज येत होता खिडकीतून. बहुधा वडाच्या झाडाच्या फांद्या, पारंब्या खिडकीच्या तावदानावर आपटत होत्या. प्रचंड वादळ सुटलं होतं बाहेर. वाऱ्याचा सू सू असा आवाज रोरावत होता. त्या भेसूर आवाजाने दोघांची झोप उडून गेली. आता खिडकीवर फांद्या आपटल्याचा आवाज आणखीनच जोरात येत होता. तो लयबद्ध आवाज ऐकून जणू काही खिडकीतून कोणीतरी आत येण्याचा प्रयत्न करत आहे असंच वाटत होतं. आणि निखिलचे डोळे प्रचंड भयाने विस्फारले गेले. खिडकी उघडून वडाच्या पारंब्या दोघांच्याही दिशेने वेगाने झेपावत होत्या. काही कळायच्या आतच दोघांचीही शरीरं त्या पारंब्यांनी वेढली गेली. सुटकेसाठी दोघेही जीव तोडून प्रयत्न झटापट करत होते. तो त्या पारंब्या जास्त चावळल्या जात होत्या. थोड्या वेळाने सारं काही शांत झालं. एका प्रचंड काळ्या डोहाच्या तळाशी आपण हळूहळू जात आहोत. असं त्यांना वाटलं. हीच त्यांची शेवटची जाणीव. पारंब्या खिडकीबाहेर गेल्या. झाड पूर्ववत झालं. आता मात्र ते जीवन रस पिऊन तृप्त झाल्यासारखं वाटत होतं. भयान शांतता सगळीकडे पसरली होती. वादळ पूर्णपणे शमलं होतं. झाडांचं पानही आता हलत नव्हतं. रात्रीच्या गडद अंधारात झाडं गरीब गायींसारखी निस्तब्ध उभी आहेत असं वाटत होतं. पहाटे कधीतरी निखिलला जाग आली आणि रात्री आपण पाहिलेल्या भयानक स्वप्नाची त्याला आठवण झाली. सगळ्या शरीरावर
भीतीची थंडगार लहर शिरशिरत गेली. भीतीने अंगावर रोमांच उभे राहिले. बाजूला मधुरा झोपली होती. अजूनही तिचा चेहरा भीतीने विदीर्ण झाल्यासारखा दिसत होता. बाहेर येऊन त्याने त्या गृहस्थांना हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघेही कुठे दिसत नव्हते. जणू काही दोघे गायबच झाले होते. आपल्यामध्ये काहीतरी बदल झालाय याची जाणीव निखिलला झाली. शरीर पिसासारखं हलकं झालं आहे असं त्याला वाटलं. निखिल आणि मधुराचा बळी घेऊन वटवृक्ष सुस्तावला होता. तो गृहस्थ आणि त्याची बायको, त्या दोघांचीही आता सुटका झाली होती. त्यांची जागा आता निखिल आणि मधुरा या दोघांनी घेतली होती. निखिल आणि मधुरा दोघांचेही मोबाईल स्विच ऑफ लागत होते. ते दोघेही परत आले नाहीत. त्यांच्या परिवारजनांना आता काळजी वाटायला लागली. रिसॉर्टला फोन लावल्यावर ते दोघेही आलेच नाहीत हे समजल्यावर मात्र दोघांचे आईवडील हादरून गेले. ताबडतोब त्यांनी रिसॉर्टकडे धाव घेतली. हिल स्टेशनच्या पोलीस स्थानकावर समजलेली बातमी धक्कादायकच होती. दोघांचे मृतदेह एका टेकाडावर आढळले होते. गाडी बाजूलाच होती. गाडीला ओरखडाही आलेला नव्हता. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मध्येच ते खाली का उतरले आणि अशा निर्मनुष्य ठिकाणी काय करत होते काहीच समजत नव्हतं. पोलीस तपास डेड एंडपाशी जात होता. काही निष्पन्न होत नव्हतं. जंगली प्राण्यांनी हल्ला चढवला असं मानायलाही काही जागा नव्हती. दोघांच्या शरीरावर काही जखमा नव्हत्या. फक्त चेहरे मात्र विलक्षण भयाने विस्फारल्यासारखे दिसत होते. अंगातलं रक्त कोणीतरी शोषून घेतल्यासारखं सर्वांग पांढरं फटक पडलं होतं. पोस्टमॉर्टेममध्येही काहीही निष्पन्न झालं नाही. झाल्या प्रकारानं लोक हळहळले. पोलीस तपास चालू होता, पण काहीच सुगावा लागत नव्हता. अनसॉल्व्ड पोलीस केसमध्ये आणखी एकाची भर पडली. केस फाईल झाली. काही वर्ष उलटली. सर्व प्रकार लोकांच्या विस्मरणात गेला. रात्रीच्या अंधारात बंगलीबाहेर गाडी थांबल्याचा आवाज झाला आणि एक तरुण जोडपं बंगलीच्या दिशेने येत होतं. त्यांना पाहून निखिल आणि मधुराच्या डोळ्यात चमक आली. चेहऱ्यावर हास्य विलसलं. सावध हलकेच चालत येत होतं. नमस्कार मित्रांनो, कशी वाटली माझी कथा? आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बरं आहे तर मग भेटूया पुन्हा असे काहीतरी घेऊन.